सर्वांना जय भीम। आता आपण आजचा टॉपिक सुरू करूया, ठीक आहे। तर स्वतःला शांत करणारा दुसऱ्याला शांत करू शकतो। जो मनुष्य स्वतःला शांत करतो तो दुसऱ्याला सुद्धा शांत करू शकतो। जो स्वतःला शांत करू शकत नाही तो दुसऱ्याला शांत करू शकणार का? नाही। म्हणून सर्वात आधी कशाची गरज आहे? स्वतःला शांत करायची गरज आहे। तर आजची ही गोष्ट आहे प्राधानिक तीर्थ स्थविराची। मग पदामध्ये गाथा क्रमांक 159। अत्तानये तथा कैरा यथय्य मनुस्सासती सुदंतो वतदम्मेथ अत्ता ही किर दुदम्मो। ठीक आहे, ही भगवान बुद्धांनी गाथा म्हटलेली आहे प्राधानिक तीर्थ स्थविरांसाठी। ठीक आहे, तर ह्या गाथेचा अर्थ असा आहे, जर मनुष्य दुसऱ्यांना उपदेश करतो, एखादा मनुष्य दुसऱ्यांना उपदेश करत आहे, तसाच अनुकूल तो स्वतःला करून घेत असेल, जो उपदेश तो दुसऱ्यांना करत आहे तसाच तो अनुकूलन स्वतःला करून घेत असेल तर स्वतः आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो। तो मनुष्य काय करतो? आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो आणि दुसऱ्यांना उपदेश करणे हे त्याचे मग फलदायी ठरते। एखादा मनुष्य दुसऱ्यांना उपदेश करतो आणि त्या अनुकूलच तो स्वतःला बदलतो, स्वतःमध्ये तो परिवर्तन करतो, आपल्या इंद्रियांवर तो ताबा मिळवून घेतो आणि मग त्याचे जे उपदेश करणे आहे ते खूप फलदायी ठरते। कारण स्वतःचे दमन करणे, स्वतःच्याच इंद्रियांवर ताबा मिळवणे अत्यंत दुष्कर असते। स्वतःचे दमन करणे आणि स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवणे अत्यंत दुष्कर असते। तर श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी प्राधानिक तीर्थ नावाच्या स्थविरांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। प्राधानिक तीर्थ स्थवीर होते, त्यांना उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। स्थवीर प्राधानिक तीर्थ तथागताकडून कम्मस्थान म्हणजे साधना विधी ग्रहण केली। जे स्थवीर प्राधानिक तीर्थ होते त्यांनी तथागतांकडून कम्मस्थान म्हणजे साधना विधी ही ग्रहण करून 500 भिक्खूंना बरोबर घेऊन अरण्यात जाऊन वर्षवास ते करू लागले। त्यांनी भगवान बुद्धांकडून साधना शिकली आणि त्याच्यानंतर ते 500 भिक्खूंना घेऊन अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये जाऊन तिथे काय करू लागले? वर्षवास करू लागले। त्या भिक्खूंना प्रोत्साहित करताना ते म्हणत असत की, आणि जेव्हा ते आपल्यासोबत किती भिक्खू घेऊन गेले होते? 500 भिक्खू। तर त्यांना प्रोत्साहित करताना ते असे म्हणायचे, आयुष्य मानो आपण तथागताकडून कम्मस्थान ग्रहण केलेले आहे। त्या भिक्खूंना काय सांगायचे की आपण सगळे तथागतांकडून कम्मस्थान म्हणजे साधना विधी ग्रहण केलेली आहे, म्हणून आपण अप्रमत्त होऊन श्रमण धर्माचे पालन करण्यात सतत व्यस्त राहिले पाहिजे। आपण तथागतांकडून साधना ग्रहण केलेली आहे म्हणून आपण सतत श्रमण होऊन धर्माचे पूर्णपणे पालन केले पाहिजे। म्हणून आपण अपमत्त होऊन श्रमण धर्माचे पालन करण्यात सतत व्यस्त राहिले पाहिजे आणि अशा तऱ्हेचा उपदेश करून स्वतः मात्र आपल्या कुटीत जाऊन झोप काढू लागले। ते 500 भिक्खूंना असं सांगायचे की आपण तथागतांकडून धम्म ग्रहण केलेलं आहे, कम्म साधना शिकलेली आहे, तर आपण ते सतत करायला पाहिजे। पण ते स्वतः करायचे का? अजिबातही नाही करायचे। स्वतः साधना नाही करायचे आणि त्यांना सांगायचे की सतत करायला पाहिजे आणि स्वतः आपल्या कुटीमध्ये जाऊन झोप काढू लागले। ते सर्व भिक्खू प्रथम प्रहरी चंक्रमण करून मध्य प्रहरी विहारात येत असेल। जेव्हा रात्रीचे 3 प्रहर असतात बरोबर, तर ते सगळे भिक्खू 500 भिक्खू प्रथम प्रहरी चंक्रमण करत असायचे आणि मध्य प्रहरीला ते विहारामध्ये यायचे सगळे भिक्खू। तेव्हा स्थवीर प्राधानिक तीर्थ स्वतः अशा तऱ्हेने निश्चित होऊन झोपल्यानंतर लगेच जागत असत। परंतु जे स्थवीर प्राधानिक तीर्थ होते ते स्वतः निश्चित होऊन म्हणजे त्यांना कशाची काळजी नव्हती, ते म्हणजे झोपेमध्ये निश्चिंत राहायचे। झोपल्यानंतर लगेच जागत असत व त्या भिक्खूंना लगेच उपदेश करीत बोलू लागत की, म्हणजे ते झोपायचे आणि बाकीचे भिक्खू काय करायचे? धम्म म्हणजे धर्म म्हणजे साधना शिकून यायचे, साधना करून यायचे आणि हे झोपले राहायचे। परंतु हे ते आल्यानंतर झोपून उठून त्यांना पुन्हा उपदेश करायचे आणि बोलायचे, काय तुम्ही झोपा काढता? त्यांना म्हणायचे 500 भिक्खूंना की तुम्ही झोपा काढता म्हणून।
लगेच जागे व्हा व चंक्रमण करायला लागा. त्या सगळ्या भिक्खूंना 500 भिक्खूंना म्हणायचे लगेच जागे व्हा आणि चंक्रमण करायला लागा. श्रमण धर्माचे तुम्ही पालन करा. 500 भिक्खूंना सांगायचे की तुम्ही श्रमण धर्माचे पालन करा आणि असे सांगून स्वतः पुन्हा जाऊन ते झोपून जायचे. त्यांना म्हणायचे तुम्ही का बरं झोपा काढता, सतत जागरूक राहा, जागे व्हा आणि श्रमण धर्माचे तुम्ही पालन करा. परंतु हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा ते जाऊन तिथे काय करायचे, झोपायचे. भिक्खूजन मध्यम प्रहरी बाहेर चंक्रमण करून अंतिम प्रहरी विहारात येत असत. आता प्रथम प्रहरी ते साधना करायचे, मध्यम प्रहरी ते चंक्रमण करायचे आणि मग अंतिम प्रहरी ते विहारात येत असत. तेव्हा स्थविर पुन्हा जागे होऊन त्या भिक्खूकडे जाऊन साधना हेतू त्यांना पुन्हा बाहेर काढीत असत. प्रथम प्रहरी पण ते साधना करायचे. जेव्हा द्वितीय प्रहरी ते विहारात यायचे तर हे आपली झोप काढून घ्यायचे आणि त्यांच्याकडे जायचे आणि काय म्हणायचे तुम्ही काय झोपा काढता, आता तुम्ही चंक्रमण करा. मग ते पुन्हा बाहेर जायचे. मग तिसऱ्या प्रहरी ते बाहेरून अंदर आले की त्यांना पुन्हा काय म्हणायचे हे की तुम्ही जाऊन काय करा, साधना करा व पुन्हा स्वतः विहारात जाऊन झोप काढीत असत. त्यांना सांगायचे आणि स्वतः काय करायचे, विहारामध्ये जाऊन झोप काढीत असत. अशा तऱ्हेने स्थविर प्राधानिक तिसरे नियमित रीतीने इतर भिक्खूंशी असा व्यवहार करीत होते. ते स्वतः तर स्वतःमध्ये बदल नव्हते करत, पण त्यांच्यामध्ये ते बदल करण्यासाठी त्यांना म्हणत होते की तुम्ही जा आणि तुम्ही साधना करा आणि स्वतः झोपण्यामध्ये बिझी होते. त्यामुळे त्या सर्व भिक्खू उद्विग्न होऊन साधनेत प्रमाद करू लागले आणि त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की चला आपले गुरु आपल्याला सांगत आहेत तर ते व्यवस्थितपणे साधना करू लागले. अर्थात ते साधना सोडून आळसात दिवस घालवू लागले. त्यांना असं वाटलं की आमचे जे गुरु आहेत ते स्वतः साधना करत नाही तर आम्ही कशाला करू, हे झोपा काढतात तर आम्ही पण झोपाच काढल्या पाहिजे. म्हणून त्यांनी पण काय केलं, साधना सोडून दिली आणि आळसामध्ये दिवस घालवू लागले. तेव्हा त्यांनी निश्चय केला की आमचे आचार्य आमच्या साधनेच्या बाबतीत फारच उत्साही आहेत. मग त्यांनी निश्चय केला की आमचे जे आचार्य आहेत गुरु कोण, तिस्सा स्थविर, हे कसे आहेत, उत्साही आहेत. परंतु ते स्वतः काही करतात ते पाहिले पाहिजे. म्हणजे ते उत्साही आहेत परंतु ते स्वतः काय करतात ते आपण बघायला हवं. आणि त्या स्थविर आचार्यांनी इतरांना साधनेत व्यस्त करून स्वतः मात्र झोप घेण्याची कृती पाहिल्यानंतर त्यांना वाटू लागले. आता त्यांना वाटले की आपले आचार्य तर खूप हे आहेत, पण आता आपण चेक करायला पाहिजे की खरंच आपले आचार्य साधना करतात का, आपण त्यांना चेक करू. तर त्यांनी बघितलं तर त्यांना काय दिसलं की आपले आचार्य स्वतःच एनी टाइम झोपा काढत राहत. ठीक आहे, अरे आमचे आचार्य व्यर्थ अनुशासन करीत आहेत. आणि त्यांना समजू आलं की आमचे आचार्य व्यर्थ अनुशासन करीत आहेत, ते स्वतः साधना करत नाही आणि आम्हाला साधना करायला लावतात आणि स्वतः काय करतात, झोपा काढतात. त्या व्यवहाराने व त्या भिक्खूची झोप कमी झाल्यामुळे ते नीटशी साधना करू शकले नाही. अशा व्यवहाराने त्या भिक्खूंची झोप कमी व्हायची आणि साधना जास्ती व्हायची. पण साधनेसाठी झोप पण व्यवस्थित पाहिजे. जर आपली झोपच व्यवस्थित होणार नाही तर आपण साधना करू शकू का, नाही. ते नेहमी विश्रांतीच्या अभावी थकलेले दिसू लागले. म्हणजे त्यांना विश्रामच भेटायचा नाही. तर त्यांना त्यांचे आचार्य होते अजिबातही त्या भिक्खूंना विश्राम करू द्यायचे नाही. म्हणून ते नेहमी थकलेले दिसायचे. पूर्ण 500 भिक्खू, त्या 500 भिक्खूंपैकी एकही भिक्खू साधनेत प्रगती करू शकले नाही. त्या 500 जेवढे भिक्खू होते त्यांच्यामधून एकही भिक्खू साधनेमध्ये प्रगती करू नाही शकले. वर्षवास समाप्तीनंतर ते सर्व भिक्खू तथागतासमोर उपस्थित झाले. जेव्हा वर्षवास समाप्त झाला तेव्हा सगळे भिक्खू कुणासमोर उपस्थित झाले, तथागतांसमोर. त्यांच्याकडून कुशल मंगलाची विचारणा केल्यानंतर तथागतांनी विचारले, भिक्खूंनो अरण्यवासात अप्रमादी होऊन साधना केली काय. तथागत त्यांना विचारतात, भिक्खूंनो तुम्ही जंगलामध्ये साधना करायला गेले होते पण तुम्ही अप्रमादात म्हणजे आळशी न राहता तुम्ही साधना केली काय. भिक्खूंनी उत्तर दिले, नाही भगवान, आम्ही संपूर्ण वर्षवासात नीट साधना करू शकलो नाही. भिक्खू त्यांना सांगतात तथागतांना की नाही भगवान, आम्ही संपूर्ण वर्षवासामध्ये 3 महिन्यांचा जो पण काळ होता आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे वर्षवासामध्ये नीट साधना करू शकलो नाही. कारण आमच्या आचार्यांनी स्थविर प्राधानिक तिस्सांनी आम्हाला नीट झोपू दिलेच नाही. तर का नाही करू शकले, तर आमच्या आचार्यांनी आम्हाला झोपू दिले नाही आणि स्वतः मात्र भरपूर झोप काढली. आणि ते तथागतांना सांगतात की आमच्या आचार्यांनी आम्हाला झोपू नाही दिले परंतु स्वतः भरपूर झोप काढली. पुरेशी झोप न घेतल्याने आम्ही नीट साधना करू शकलो नाही.
आम्हाला पुरेशी झोप न घेतल्याने आम्ही नीट साधना काही केली नाही. हे ऐकून तथागत म्हणाले, भिक्खूंनो, स्थविर प्राधानिक तिस्साने असा व्यवहार पहिल्यांदाच केला असे नव्हे. म्हणजे तथागत काय म्हणतात, भिक्खूंनो, प्राधानिक जे तिस्सा आहेत त्यांनी पहिल्यांदाच असा व्यवहार केला आहे असं नाही आहे. ते ह्याच्या आधी पण असाच व्यवहार करीत आले आहे सगळ्या भिक्खूंसोबत. तर भूतकाळातही अनेक वेळा त्यांचा व्यवहार असाच राहिलेला आहे. भूतकाळातही त्यांनी असाच व्यवहार केलेला आहे असे सांगून भगवंतांनी खालील गाथांची अर्थाची गाथा उच्चारली होती. मनुष्याने दुसऱ्यांना उपदेश करीत असताना, एखादा मनुष्य दुसऱ्यांना उपदेश करत आहे, प्रथमतः त्या अनुरूप स्वतः त्याने वागले पाहिजे. दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा करत आहे जर तो, तर प्रथमतः त्याने तसं वागलं पाहिजे. आणि असे केले तरच दुसऱ्यांना केलेले उपदेश फलदायी ठरतो. आणि जर आपण असे केले तर दुसऱ्यांना उपदेश जे आपण करतो तर तो फलदायी ठरतो. कारण स्वतःचे दमन करणे अर्थातच स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवणे ही गोष्टच अत्यंत दुष्कर आहे. स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवणे खूप कठीण कार्य आहे. आता ह्याचा अर्थ सांगते मी. अत्तानचेत तथा कैरा यथैय मनुसासती. ज्याप्रमाणे तुम्ही इतरांना उपदेश करता त्याप्रमाणे तुम्ही स्वतः वागले पाहिजे. ह्या शब्दांचा अर्थ काय होते, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना उपदेश करतो त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा तसे चांगले वागले पाहिजे. तथागतांनी ही गाथा उपदेश अशा लोकांसाठी केलेला आहे की जे दुसऱ्यांना उपदेश करतात परंतु स्वतः त्याप्रमाणे आचरण करीत नाही. तथागतांनी ही गाथा अशा लोकांसाठी म्हटलेली आहे की जे स्वतः तर उपदेश करतात परंतु स्वतः ते त्याप्रमाणे आचरण करत नाही. मराठीत अशी म्हण आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. मराठीमध्ये म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. ह्या म्हणीचा बोध भगवंतांनी 2500 वर्षापूर्वीच अगदी वेगळ्या शब्दात मांडला. ही जी म्हण आहे ह्या म्हणीचा अर्थ जो आहे, बोध आहे, तो भगवंतांनी 2500 वर्षापूर्वीच आपल्या पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने सांगितला होता. कारण दुसऱ्यांना उपदेश करायचा पण त्याच्या विपरीत स्वतः वागायचे. दुसऱ्यांना आपण उपदेश करतो पण स्वतः त्या अकॉर्डिंग वागत नाही आणि त्याच्या विपरीत आपण वागतो. असे लोक जिथे जिथे आढळतात. याला कारण उपदेशाप्रमाणे वागण्याचे कार्य अत्यंत कठीण आहे. आपण जे उपदेश करतो त्याप्रमाणे वागण्याचे कार्य अत्यंत कठीण आहे. कारण त्यासाठी आपल्या मनावर ताबा मिळवावा लागतो. आपण जे उपदेश करतो त्याप्रमाणे वागण्यासाठी आपल्या मनावर आपल्याला ताबा मिळवावा लागतो, कंट्रोल करावा लागतो. आणि मनावर ताबा मिळवणे सर्वसाधारण माणसासाठी सोपे नाही आहे. मनावर कोणीही ताबा मिळवू शकते का? नाही. सर्वसाधारण माणसासाठी खूप कठीण आहे. मात्र बुद्ध स्वतः अशा गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण आहेत. परंतु बुद्धांनी स्वतःच्या मनावर ताबा मिळवून दाखवलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनाच्या 45 वर्षात उक्तीप्रमाणेच कृती केलेली आहे. ते जसं सांगायचे लोकांना, जसं उपदेश करायचे त्याचप्रमाणे ते स्वतःमध्ये परिवर्तन करायचे, स्वतः तसंच वागायचे. उपदेशाप्रमाणेच प्रत्यक्ष ते आचरण करायचे तथागत. आणि सत्यच इतरांना सांगितले आहे व स्वतः सुद्धा सत्याचेच अर्थात धम्माचेच आचरण केलेले आहे. तथागतांनी दुसऱ्यांना सत्यच सांगितलेले आहे आणि स्वतः सुद्धा त्यांनी सत्याचेच धम्माचेच आचरण केलेले आहे. त्यांनी वयाच्या 35व्या वर्षी बोधी प्राप्त केली. वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झाला होता बोधगया इथे. ठीक आहे. तर तेव्हापासून ते वयाच्या 80व्या वर्षापर्यंत अर्थात त्यांच्या महापरिनिब्बाणापर्यंत म्हणजेच 45 वर्षे मानवतेची सेवाशीलयुक्त जीवन जगून केली. त्यांनी शीलयुक्त जीवन जगून 45 वर्ष मानवयुक्त जगाची पूर्ण सेवा केली व इतरांनीही तशीच, आणि त्यांनी इतरांनाही तशीच प्रेरणा दिली की तुम्ही सुद्धा असे कार्य करा. हा संपूर्ण काळ ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिष्यांबरोबर फिरत राहिले. 45 वर्ष त्यांना जेव्हा बोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर 45 वर्ष ते लोकांना उपदेश करण्यासाठी, लोकांमध्ये बदल करण्यासाठी संपूर्ण काळ ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिले.
आणि प्रत्येक व्यक्ती संसार चक्रातून बंधमुक्त कसा होईल याची त्यांनी काळजी वाहिली. आणि त्यांचा प्रयत्न हाच होता की संपूर्ण जगामध्ये माणसं ह्या संसार चक्रातून लांब बंधनमुक्त कसे होणार. जुलै ते नोव्हेंबर महिन्याच्या वर्षा काळात ते एखाद्या गावी किंवा शहरी त्या गाव किंवा शहराच्या बाहेर आपल्या भिक्खू संघासह विहार किंवा विश्राम भवनामध्ये थांबत राहायचे. म्हणजे वर्षा काळामध्ये जेव्हा वर्षा काळ राहतो तेव्हा जुलै ते नोव्हेंबर महिन्यामध्ये ते एकाच जागी गाव असो किंवा शहर असो त्याच्या बाहेर एखादा विहार असेल तिथे ते थांबायचे. आणि त्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म कसा पोहोचेल याची ते काळजी घेत राहायचे. आणि ह्या वर्षा काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म कसा पोहोचेल याची ते काळजी घ्यायचे. बुद्धांनी धम्म प्रचार करताना धम्म प्रत्यक्षात आचरण्यावर विशेष भर दिला. त्यांनी धम्म प्रचार तर केला परंतु त्यांनी धम्म प्रत्यक्षात आचरण केला. त्यांनी धम्माच्या प्रत्यक्षात आचरण केला व त्यांच्या शिष्यांकडूनही तशीच त्यांनी अपेक्षा केली. भगवंतांची धम्म शिकवणूक फक्त उपदेश मात्र राहिली नव्हती. म्हणजे भगवंताची जी धम्म शिकवणूक होती ते फक्त उपदेश द्यायची होती का? नाही, तर ती प्रत्यक्ष आचरणात कशी येईल यावर त्यांचा भर असेल. तर त्यांचा भर कशावर असेल की ते प्रत्यक्ष आपण आचरणामध्ये कशी आणू. आणि ज्यांनी ती प्रत्यक्ष आचरणात आणली त्यांनी बुद्धासारखेच बुद्धत्व अर्हंत पद प्राप्त केले. ज्याही लोकांनी प्रत्यक्ष आचरणात आणली बुद्धांची शिकवण त्यांनी अर्हंत पद प्राप्त केले. त्या बुद्धांनी प्रत्येकाला असा आदर्श दिला की प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धासारखेच बुद्धत्वाचे बीज पेरलेले आहे. बुद्धांनी सगळ्यांना असा आदर्श दिला की त्यांच्यामध्ये जणू काही बुद्धत्वाचे बीज पेरलेले आहे. त्या बीजाला खतपाणी घालून बुद्धत्वाचे झाडे प्रत्येकाला वाढवता येतात. तो जो बीज आहे भगवान बुद्धांनी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण तो बीज लावून त्या बीजाला खतपाणी घातलं तर बुद्धत्वाचं झाड निर्माण होणार. बरोबर आहे. आपण आपल्याला झाड लावायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला बीज टाकावं लागते, त्यानंतर त्याला खतपाणी द्यावं लागते, नंतर तो झाड बनते. तशाच प्रमाणे बुद्धांनी आपल्याला बुद्धत्व दिलेलं आहे, बुद्धत्वाचं बीज दिलेलं आहे. त्या बीजाची आपल्याला व्यवस्थितपणे त्याला खतपाणी देऊन वाढवायचं आहे. प्रत्येकात असलेले अत्यंत जुने असे संस्कार दूर करून चित्त निर्मळ करणे. प्रत्येकामध्ये जुने जे संस्कार असतात ते दूर करून चित्त निर्मळ करणे म्हणजे बुद्धत्व प्राप्त करणे आहे. भगवान बुद्ध काय सांगतात, जे आपल्यामध्ये जुने संस्कार आहेत, द्वेष, मोह, माया, ह्या सगळ्यांपासून आपल्याला दूर करणे म्हणजेच काय होते, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहू तर आपल्याला काय प्राप्त होणार, बुद्धत्व प्राप्त होणार. अशी शिकवण कुणी दिली, भगवंतांनी दिली. चित्त निर्मळ करण्यासाठी विपश्यना सारखी साधना विधी सुद्धा दिली. आपला जो चित्त आहे, मन आहे, आपलं शरीर निर्मळ करण्यासाठी त्यांनी कोणती साधना दिली, त्यांनी विपश्यना सारखी साधना सुद्धा दिली. जेणेकरून अशा साधना विधीने बुद्धांनी जशी संबोधी प्राप्त केली तशीच संबोधी इतरांनीही प्राप्त करावी. बुद्धांनी फक्त विपश्यनेद्वारे संबोधी प्राप्त केली तर बुद्धांची पण अशी इच्छा होती की मी जशी संबोधी प्राप्त केली तशी इतरांनी सुद्धा विपश्यनेद्वारे संबोधी प्राप्त करायला पाहिजे. ती साधना विधी शिकवताना त्यांनी उच्च नीच, श्रीमंत, गरीब, भिक्खू, गृहस्थी, राजा, रंक असा कुठलाही भेद केला नाही. साधना विधी शिकवतात त्यांनी जेव्हा शिकवली तेव्हा त्यांनी कुठलाही भेद केला नाही. गरीब, अमीर, राजा, रंक कुणाचाही भेद केला नाही. त्याची शिकवण सर्वांसाठी समान रीतीने उपलब्ध होती. भगवंताची जी शिकवण होती सर्वांसाठी, सामान्य पुरुष असो, एखादा भिकारी असो, श्रीमंत असो, कुठल्याही तो धर्मातला असो, ठीक आहे, तर सगळ्यांसाठी भगवंतांनी ती शिक्षण दिली. त्यांनी जाहीर केले की शीलाचे पालन करणे, एकाग्रता प्राप्त करणे, चुकीचे आत्मभाव दूर करणे म्हणजेच सम्यक संबोधी प्राप्त करणे होय. सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी शीलाचे पालन करावं लागते. किती शील आहेत? 5 शील, पंचशील, त्याच्यानंतर 8 शील, अष्टशील आणि मग 10 पारमिता. बरोबर.
आणि एकाग्रता प्राप्त करणे. एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? विपश्यना साधना करावं लागते, आनापान साधना करावं लागते. चुकीचा आत्मभाव दूर करणे, कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष वगैरे न ठेवणे, म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त करणे होय. आणि अशी सम्यक संबोधी प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वभावानुसार, तिच्यात विद्यमान असलेल्या संस्कारानुसार तिला कोणती विधी लागू पडेल याचा विचार करून ती साधना विधी किंवा तसा धर्मोपदेश भगवान बुद्ध देत असे. प्रत्येकांना वेगवेगळा, आता आपल्याला एकच विधी लागू पडते का? नाही, तर प्रत्येकांसाठी त्यांनी वेगवेगळी विधी सांगितलेली आहे. एकदा त्यांच्या संपर्कात एखादा व्यक्ती मनापासून आली की तो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी किंवा अरहंत पद प्राप्त केल्याशिवाय राहत नसे. जे पण व्यक्ती भगवान बुद्धांकडे जायची, जर मनापासून जायचे, तर ते सकृतागामी, श्रोतापत्ती फल आणि अनागामी आणि अरहंतपद प्राप्त केल्याशिवाय ती व्यक्ती राहायचीच नाही. आणि एकदा ह्या चारपैकी एका अवस्थेचा जरी अनुभव झाला तरी अशी व्यक्ती भगवंताच्या प्रतिकृत्य झाल्याशिवाय राहत नसे. आणि एखाद्याला जर श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली तर तो भगवंताचे शिक्षण विसरणार आहे का? कधीच नाही विसरू शकत. खरोखर स्वतःचेच दमन करणे अर्थातच स्वतःवर विजय मिळवणे आहे. दुसऱ्यांवर विजय मिळवणे आहे का? नाही. विजय मिळवायचा आहे तर स्वतःलाच आपल्याला काय करावं लागेल? स्वतःचेच दमन करावं लागेल. परंतु हे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच हे अत्यंत कठीण आहे, स्वतःचे दमन करणे. परंतु ह्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? स्वतःकडेच लक्ष द्यावं लागेल. बरोबर? साधू साधू साधू.